स्टँडअप कॉमेडीचं काय बोलायचं आता, त्याच्याबद्दल बरेच आता वादविवाद पण होत आहेत. तुम्ही त्याकडे कसं बघता मामा? स्टँडअप कॉमेडी कधी कसं बघता? स्टँडअप कॉमेडी सांगा एक प्रकार आहे आणि स्टँडअप कॉमेडी चांगली आहे निश्चित, पण त्याला एक आहे, त्याला एका ठिकाणी उभे राहून केलेलं नुसतं डायलॉग्सला जास्ती महत्त्व आहे त्याच्यात. पंच मला असं वाटतं की दुसऱ्यांची टिंगल उडवतच स्टँडअप कॉमेडी उभी राहते. त्याच्याशिवाय कॉमेडी ती होऊच शकत नाही. स्टँडअप कॉमेडी दुसऱ्याची टिंगल करण्यात. पण ती पटते का तुम्हाला? म्हणजे काय नाही, तो एक कॉमेडीचा एक तो प्रकार आहे. पंच हे पंच असणं एखादा, आपण त्याला म्हणजे पंच मारतो ना तसं पंच असणं हे फक्त त्याच्यात. मग त्याला बाकी काही नसतं, बॅकग्राऊंड काही नसतं, सिच्युएशन तशी काही नसते. तुम्ही नुसतं काय जो एक पंच मारतो तो तुम्ही किती चांगला हे करता तेवढंच फक्त असतं. बाकी काय नाही, काही हे नसतात, आजूबाजूला काही हे नाही, काही नाही, त्याला सुरू. कारण आजच झालेली एक गोष्ट म्हणून जस्ट सांगते की कुणाल कामरानी एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं म्हणलं स्टँडअप कॉमेडीमध्ये, आणि आता त्यावर बराच मोठा वाद होतोय आणि बरेच नेते यावर प्रतिक्रिया व्यक्त करतायत की हे चुकीचं आहे किंवा जे काय. तर तुम्हाला काही याबद्दल मत काही मांडायचं आहे? नाही नाही, बिलकुल नाही. नाही, मला एवढंच म्हणायचं की दुसऱ्याची टिंगल करण्यात कशाला तुम्ही आनंद घेता तुमच्या कलेचा? हां, ते तर आहेच. तुमची स्वतःची काही असेल, स्वतःची गोष्ट सांगा, त्यात कॉमेडी काय असतं, टिंगल करून सुद्धा तुम्ही कॉमेडी करू शकता. प्युअर कॉमेडी करायला पाहिजे ना, दाखवा ना, ती दाखवा ना. वा, इलॉजिकल काही आपल्याकडे चालत नाही. जे लॉजिकल कॉमेडी असेल ती खूपच खरेपणाने उभी राहते आणि तीच या फिल्मची खासियत आहे.